हाय हॅलो आणि नमस्कार मित्रांनो, कसे आहात आपण सगळे? आय होप नक्कीच मस्त आणि मजेत असाल. मित्रांनो, स्वागत करतो मी तुम्हा सर्वांचे तुमच्या आमच्या म्हणजेच आपल्या आवडत्या पिढी झाडीपट्टी YouTube चॅनलवरती. मित्रांनो, पिढी झाडीपट्टीवरील गोष्टी झाडेच्या या कार्यक्रमाच्या या नव्या भागात आपल्याशी चर्चा करणार आहेत झाडीपट्टीमधील सुप्रसिद्ध विनोदी नाट्य कलावंत, ज्यांच्या आगमनाने रंगमंचावर खदखदून लोक हसायला लागतात, असे झाडीपट्टीतील विनोदाचे बेतहाज बादशाह, द वन अँड ओनली के आत्माराम सर यांच्याशी आपण या मुलाखतीमध्ये चर्चा करणार आहोत. तेव्हा चला मित्रांनो, सुरुवात करूया या मुलाखतीला. सध्याच्या झाडीपट्टी नाटकातील कॉमेडी म्हटलं की चटकन डोळ्यासमोर चित्र उभं होते ते विनोदी कलावंत के आत्माराम यांचं. झाडीपट्टीची कॉमेडी आणि के आत्माराम हे एका नाण्याच्या दोन बाजू जणू असं समीकरणच जुळलं आहे. आपल्या विनोदी अभिनयातून के आत्माराम झाडीपट्टीच्या घराघरापर्यंत पोहोचले आहेत. के आत्माराम हे झाडीपट्टीतील लोकप्रिय नाट्य कलावंतांपैकी एक आहे. के आत्माराम यांचे कॉमेडी व्हिडिओ लोक सोशल मीडियावर आवडीने बघतात. 40 वर्षाहून अधिकच्या कलाप्रवासात के आत्माराम यांनी 5000हून अधिक नाटकांमधून आपला अभिनय साकारीत आलेले आहेत. यासोबतच त्यांचं प्रतीक आर्ट नावाने असलेला नेपथ्य झाडीपट्टीच्या व्यावसायिक तथा विविध इंडिव्हिज्युअल नाटकातून बघायला मिळतो. भलतीच भानगड आहे. पाय पक्का सांगतो मी, सांगायचं नाही कोणाला. मोठ्या माणसाच्या गोष्टी कोणावर काही सांगता यायचं नाही. सांगतो तुला मी. माझा पक्का अंदाज आहे का ते गरोदर आहे म्हणून. ते अगोदर येते म्हणून असं होतं भाटो. अबे तसा नाही का बे, माझा दिमाग खराब. अबे हा मला समजलं आता. अब ती नाही का म्हणजे प्रेग्नंट आहे. परमनंट आहे ते, म्हणूनच तो असं होते परमनंट आहे. असं लाट मारीन कमरेत तुझ्या. समजे नाही तर विचारतच काय लबे. अबे हा थांब, माझा पक्का अंदाज आहे. तिने नाही का दिवस गेले. तर जाऊ दे ना, का गेले तर हे दिवस गेले तर दुसरे येतील. एका दिवसाची काय घेऊन फिरत असतो. अरे सोमवार गेला तर मंगळवार गेला तर बुधवारी, 365 दिवस. अबे नाही मरतो रे. अबे तस केलं का सांगू. सर नमस्कार. नमस्कार. स्वागत आहे तुमचं पिढी झाडीपट्टीवरील गोष्टी झाडीच्या या कार्यक्रमामध्ये. सर, माझा पहिला प्रश्न आहे की आजपर्यंत तुम्ही झाडीपट्टी रंगभूमीवर 45 वर्षाहून अधिक काळ भूमिका बजावित आलेला आहात. तुम्ही तुमचं काम रंगमंचावरती करीत आलेला आहात. माझा एक सरळ साधा प्रश्न आहे सर, की आज वयाच्या 60वी नंतरही तुम्ही रंगभूमीवर काम करताना तितक्याच जोशाने, तितक्याच उत्साहाने तुम्ही तुमची भूमिका पार पाडताना दिसतात. सर, ही ऊर्जा तुम्ही कुठून आणता? ही ऊर्जा प्रेक्षकांमधून असते. प्रेक्षकांचं माझ्यावर असलेलं प्रेम आणि रंगभूमीशी प्रामाणिकपणा. कुठलाही कलावंत असो, जर त्यांनी मनापासून जर रंगभूमीशी प्रेम केलं किंवा प्रामाणिकपणा दाखवला, आपल्या कलेशी ते प्रामाणिक राहिले, तर कुठलाही कलावंत हा सक्सेस होत असतो. आणि त्या बाबतीत माझं पण झालेलं आहे. कारण लहानपणापासून म्हणजे वयाच्या जवळजवळ म्हणजे 1975 पासून सुरुवात केलेली आहे व्यावसायिक नाटकाला. आणि आज तागायत जेवढं काही मी दिलेलं आहे झाडीपट्टीला, त्याचं मुख्य कारण आहे की रंगभूमी. रंगभूमीशी तुम्ही कुठलाही रोल करत असताना किंवा आजही ती एक प्रकारचं माझं टॉनिक आहे. आणि ते टॉनिक मला म्हणजे प्रोत्साहित करत असते. बरेचदा अडचणी येतात किंवा प्रकृती वयानुसार साथ देत नाही कधी. हो सर. परंतु स्टेजवर गेल्यानंतर, रंगभूमीवर आपण पाय ठेवल्यानंतर एक वेगळं मला करायचंच आहे.
मी ते केलंच पाहिजे अशी जी मनापासून जी इच्छा असते, इच्छाशक्ती म्हणतो आपण कलेशी प्रामाणिकपणा हा शब्द वापरलेलाच आहे, पण त्याबरोबर इच्छाशक्ती आवश्यक आहे आणि आपल्याला ही भूमिका पार पाडायची आहे. आज जवळजवळ 45 ते 50च्या जवळपास 5,000हून भरपूर नाटकं झालेली आहेत आणि ते सर्व करत असताना माझ्यासमोर माझा प्रेक्षक असतो. घरी निळ्या प्रकारच्या व्याधी असतात, परंतु त्या व्याधी बाजूला सारून घरच्या लोकही तेवढंच सहकार्य करतात. त्यांचं प्रेम, त्यांचा विश्वास आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट येणारा जो प्रेक्षक असतो हा आमचा प्रेक्षक एक मजूर वर्ग असतो, जास्त सर्वसामान्य प्रेक्षक. बरोबर. आणि हा सर्वसामान्य प्रेक्षक एक अपेक्षा घेऊन येत असतो की मला के आत्मारामचा रोल पाहायचा आहे. मग तो जेव्हा रोल पाहायला येतो किंवा त्याचं समाधान करणं माझं कर्तव्य आहे. त्याला जे पाहिजे आहे माझ्याकडून ते करणं माझं कर्तव्य आणि त्याच्यासाठी त्याच्याकडून जे मिळणारं प्रेम, त्यामुळे मला एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा येत असते. सर, माझा यालाच धरून दुसरा प्रश्न आहे की आज तुम्ही वयाची 60वी गाठलेली आहे, 45 वर्षांहून अधिक काळ तुम्ही रंगभूमीवर गाजवलेला आहात, पण तरी घरच्या लोकांना एक चिंता असते. आपलं एक शरीर वयानुसार त्याच्यातली ऊर्जाशक्ती म्हणा किंवा इच्छाशक्ती नाही, पण मी ऊर्जाशक्ती म्हणेन, पण तरीसुद्धा आज तुम्ही ज्या वयाच्या स्टेजला आहात, अजून यापुढे आम्हाला के आत्माराम सर किती दिवस रंगमंचावर पाहायला मिळतील किंवा के आत्माराम सर रंगमंचावरून निवृत्ती हा शब्द मी वापरतोय यासाठी की व्यावसायिक रंगभूमीवर काम करताना आपल्याला कुठेतरी थांबावं लागतं, हे के आत्माराम सरांच्या बाबतीत बघायला मिळेल? नाही, निवृत्ती हा कलावंताचा भाग नाही आहे. तिथे वयाचंही बंधन नाही आहे. कलावंतांना वय नसते. आता आम्ही तेव्हाही पूर्वी काम करायचे, आमच्याबरोबरचे बरेचसे कलाकार मृत्यू झालेले आहेत. आता नवीन नवीन कलाकार येतात, आमच्या अर्ध्या वयाचे नसतात, परंतु तिथं जात असताना त्या ज्या कलावंताचा जो उत्साह असतो तो उत्साह पाहून आम्हाला एक प्रकारचं वेगळं ऊर्जा निर्माण होत असते किंवा एक प्रकारचं टॉनिक मिळत असते. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे घरच्या लोकांचं सहकार्य. बरोबर. ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण आपण बरेचदा म्हणतो की पुरुषाच्या मागे जे तरक्की होत असते, पुरुषाची जी प्रगती होत असते त्याच्या मागे स्त्रीचा हात असतो. आणि खरंच ते 100% खरं आहे. कारण माझ्या पत्नीशिवाय मी हा प्रवास केला नसता. कारण सर्वसाधारण परिस्थितीतून आम्ही आलेलो आहोत आणि ते सर्व करत असताना मी फक्त नाटकं करायचा. रात्रभर नाटकं, सकाळी शाळा, दिवसभर शाळा, कसं बसा 2 तास झोप घ्यायचा. परंतु हे सर्व करत असताना आपण तर नाटकावर काम करतो, परंतु सगळ्यात जास्त काळजी घरच्या लोकांना असायची, पत्नीला असायची. ती तितकाच साथ द्यायची आणि म्हणून आपण हे सर्व करू शकलो. त्या नसते तर कदाचित आपण तेवढे दिवस, बरेचसे कलावंत असतात किंवा अडचणी असतात, परंतु ती अडचण तिने येऊ दिली नाही. आणि तेवढ्याच संध्याकाळी डब्बा करून देणे, तेवढ्याच गाडी आल्यानंतर तयारी करून देणे, ही तेवढ्याच उत्साहाने. आणि जाताना आपण स्त्रीच्या चेहऱ्यावर जर काही वेगळ्या प्रकारचं दडपण असलं घरून निघताना तर मग वेगळंच असते. आपण तेच घेऊन जातो मग तिथं. आणि तुमचं काम तर लोकांना हसवणे आहे. हसवणारा जर चिंतेत असला तर काय असेल? एवढं सोडा, नागपूरमध्ये मॅडमचं ऑपरेशन होतं आमच्या. तर तिथेही तिने ऑपरेशन झाल्यानंतर मला तुम्ही जा, आज तुमची तारीख आहे, बाकीचे प्रेक्षक का म्हणतील. कारण त्यावेळेस पद्धत होती की एखादी कलावंत नाही आला तर जाळपोळ करणे, असे प्रकार म्हणजे घडलेले आहेत आणि तसे घडू नये. आणि माझ्याही मनामध्ये होतं की बा आपल्यामुळे आपल्या कंपनीला किंवा बाकीच्या आर्टिस्टला त्रास होऊ नये
आणि एखादा VIP असला कलाकार किंवा फेमस असं मी स्वतःला समजत नाही, परंतु प्रेक्षक तेच बाजूसमोर ठेवून अशा बऱ्याचशा घटना झालेल्या आहेत. जाळपोळ करणे, पडदे फाडणे अशा होऊ नयेत म्हणून ती हसत त्यावेळेस मला ती सहकार्य करायची. म्हणून आज एक यशस्वी कलावंत म्हणून समोर आहे. मुलांनी त्यावेळेस कधी अपेक्षा ठेवली नाही. मी जेव्हा यायचा घरी तेव्हा झोपून राहायचे. मग मी झोपल्यानंतर ते शाळेत जायचे आणि संध्याकाळी कसं बसं 1-2 शब्द बोललं म्हणजे हाही त्या पाठीमागे आहे, कुटुंबाचाही त्याग आहे आणि म्हणून इथपर्यंत आपण पोहोचलो आणि प्रेक्षकांना नवीन काहीतरी देऊ शकलो. बरोबर सर. सर तुम्ही त्या दिवाबत्तीच्या काळापासून ते आज मोबाईल इंटरनेटच्या काळापर्यंत अजूनही नाटकं करीत आहात. तो काळ आणि आत्ताचा काळ सर, आत्ताच्याही काळामध्ये या मोबाईलच्या काळामध्ये झाडीपट्टी नाटकांचे चाहते किंवा झाडीपट्टी नाटकावर प्रेम करणारे आणि त्यातल्या त्यात खास करून तुम्हाला तुमचे चाहते निर्माण करणे आणि तुमचे व्हिडिओ मोबाईलवरती अजूनही खूप सारे व्ह्युअर्स आहेत सर. तुमचे व्हिडिओ आज जर यूट्यूबवरती बघितले आपण तर खूप लोक तुमच्या व्हिडिओला लाईक करतात, तुमचे व्हिडिओ आवडीनं बघतात. सर हा सगळा प्रवास आजपर्यंतचा हा कसा घडत गेला आणि काय सांगाल याच्याबद्दल? त्याचं काय की मला तर फार अभिमान वाटतो या बाबतीत की त्यावेळेचा काळ जेव्हा तसं मी दिवाबत्तीमध्ये काम केलेलं आहे. गावामध्ये एखादा चांगला पाटील माणूस असला की त्यांच्या घरी गॅस नावाचा प्रकार होता, गॅस बत्ती पाहिली असेल कधीतरी. तर ते फार महत्त्वाचं. श्रीमंत माणसाकडे असायची ती गॅस बत्ती. मग त्यांच्याकडून जमा करणे ते लावणे. गॅस बत्तीवर नाटकं केलेली आहेत मी. मग मध्यंतरी सुरू असताना तिथं एक प्रकारचा तो विनोदही घडायचा की त्याची हवाच कमी होऊन जायची. हवाच मग मार रे हवा. मग आपण स्टेजवरून बोलायचं अरे पहा कोणतरी असेल तर हवा मारा तिथे. मग ते हवा मारायचे तोपर्यंत थांबून जायचा प्रयोग आणि मग पुन्हा सुरू व्हायचा. मी एवढंच नाही तर गावामध्ये हे आपल्या चादरी वगैरे असतात यांच्यावरही नाटकं केलेली आहेत आणि हळूहळू मग त्यांचा पडदा म्हणून वापर करणार. हो, त्यांचा पडदे म्हणून वापर करायचे आहेत. आणि आमचं गावच तसं कर्नाळ गाव आहे पवनी तालुक्यामध्ये भंडारा जिल्ह्यामध्ये. आणि मग तिथून जी सुरुवात झाली मग माझे मोठे भाऊ आहेत व्यवसायाने वकील आहेत, औरंगाबादला शिकले ती बाबासाहेबांच्या कॉलेजमध्ये. तर त्यांचे नाटकं बसवायचे दरवर्षी कंपन्याचे मोठे माणसं. आपण ते आपल्याला सांगायचं जा रे याला बोलवणार, जा रे त्याला बोलवणार, पाणी दे. आणि हे सर्व करत असताना त्यांचे जे तालमा चालायच्या तिथून एक वेगळं की बा आपणही चांगला व्यवसाय याच्यामध्ये येऊ, आपण बाहेरगावी जाऊ, ही तिथून ती म्हणजे इच्छा निर्माण झाली. आणि ती इच्छा माझी लवकर पूर्ण झाली कारण भाऊ असल्यामुळे त्यांनी मला हा रोल करून पाहतो आणि तो रोल करत असताना त्याला आवडला, बाकी प्रेक्षकांना पण आवडला. तिकीटचं नाटकं त्यावेळेस हे पद्धत आता सर्व रेडीमेड आहे. त्यावेळेस आम्ही गड्डे खोदायचे, 15-15 दिवस काम करायचे, स्टेज बांधायचा आणि एक वेगळ्या प्रकारचा म्हणजे गावामध्ये एक उत्साह निर्माण राहायचा. पण 15 दिवसानंतर मग नाटक व्हायचं. आपण जसं आता लग्नाचं पाहतो तर काही लग्नामध्ये आपण तोच प्रकार करत होतो गावामध्ये. आता काय दुसऱ्या दिवशी लग्न आहे की नाही या घरी काय माहित नाही, कळतच नाही. त्याची तयारी आधीपासून आधीच्या काळात चालायची. तसंच करायचं आम्ही. मांडव आता पल्ले झाले. पूर्वी तर जंगलामधून त्या डाळा आणायच्या, फांद्या वगैरे टाकायच्या. तो बस म्हणजे 2 रुपयापासून 1 रुपयापासून तिकीटचं नाटकं केलेले आहेत मी. आणि इथून मग मला तिथे तूच जा वडसाला पाम्पलेट वगैरे छापायसाठी. वडसा एकमेव होतं तेव्हा. कंपन्या नव्हत्या, काहीच कंपन्या होत्या. एक 2च प्रेस होत्या. एक भारत प्रेस आणि एक बब्बू भैयांची ते महाराष्ट्र प्रेस. तिथून ते पाम्पलेट छापायचं. मग त्याला नेहमी ते गणी भैया म्हणून होते त्यांचे प्रेस मालक. त्यांचेच जावई म्हणजे बब्बू मिया जे महाराष्ट्र प्रेसवाले. तर त्यांच्याकडे मला तो आत्माराम तू नावं माहीत होऊन गेलं त्याला. मग त्यांनी मग पुण्या मुंबईचे जसं अरविंद झाडे पण तिथे त्या कंपनीत होता तेव्हा. त्याच्या नंतर आला म्हणा तो, पण होतं तिथे. पण पुण्या मुंबईचे कलाकार बोलवायचे ते
त्या प्रेसमध्ये होतो मी पहिल्यांदा. त्यांनी मला चांगलं प्रोत्साहन केलं. आणि त्याच्यानंतर मग या प्रकारच्या कंपन्या झाल्या. बबू भैयाची कंपनी होती. आणि खरं म्हणजे झाडीपट्टीला स्वरूप आणून दिलं असेल तर महाराष्ट्र प्रेसनी. कारण कंपन्या कलाकार तिथं जायचे, तारखा घ्यायच्या. नाहीतर त्या अगोदर घरी यायचं तो प्रकारच नाही राहिला आता. म्हणजे घरी येऊन आमच्या तारखा घ्यायच्या, आम्हाला थोडंसं बरं वाटायचं. आम्ही तिथे गेल्यानंतर आमची व्यवस्था करायची. आता तसं राहिलं नाही. आता सर्व ठेकेदार मोबाईलचं आलेलं आहे. कंपन्या तयार झालेल्या आहेत. कंपनी मालकला मग येतात, त्यांच्याकडून तारखा घेतात, मग आपण झाले नाटक करून येणे. म्हणजे एकंदरीत आता झाडीपट्टीला फक्त आणि फक्त व्यावसायिक स्वरूप आलेलं आहे. आणि ह्या व्यावसायिक स्वरूपामुळे मी माझं मत सांगतो, कलावंताचं कुठंतरी दुरावत आहे. जो प्रेक्षक नाही म्हणतात, प्रेक्षक तर त्या दिवशी येतो पाहायला, पण जे त्या गावचे जे लोक आहेत, उत्साही लोक आहेत, कंपनीवाले लोक आहेत, त्यांच्याशी संपर्क कमी झाला. जी कनेक्टिव्हिटी आधी. आता आम्ही थोडंसं परिचित झालो म्हणून आम्हाला ओळखतात, येतात. परंतु जे नवीन कलाकार आहे त्या लोकांशी संबंधच होत नाही. फक्त एवढ्या अमाऊंटचा आपल्याला नाटक बुक करणे आहे. आयोजक मंडळ आपण पण तेवढे पैसे देणे आहे आपल्याला. बस नाटक करणे, गाडीमध्ये बसणे आणि येणे, खतम. नवीन कलावंतांचा ते एखाद्या वेळेस समजा त्या गावी गेले तर त्यांना सांगावं लागतो, किंवा ते म्हणतात तू आमच्या गावी आलं होतं, माहीत नाही जी, किंवा मग मी तुमच्या गावी आलो होतो तेही माहीत नाहीत, ह्या कंपनीकडून ठरवलं, त्या कंपनीकडून ठरवलं असे म्हणतात. तर तो म्हणजे मला तरी असं वाटते की कंपनी मालकांनी म्हणजे ज्या निर्मात्यांनी त्या जे कंपनी असते कलाकारांचा परिचय करून द्यावा. असं करणं तो सगळ्यात महत्त्वाचा मला एक आता जाणवत आहे की पडद्यामागून आपण ॲडव्हर्टाईज करतो, पॅम्पलेटवर ॲडव्हर्टाईज करतो, पण प्रत्यक्षात त्या लोकांशी संपर्क येत नाही, भेट होत नाही. तेव्हा तुम्ही ते मेकअप रूममध्ये तरी पण त्या लोकांना वेळ नसते तरी पण मेकअप रूममध्ये किंवा त्या उद्घाटनाच्या वेळेस सर्व कलाकारांचा परिचय करून द्यावा, असं एक झाडीपट्टीने समोर करावं असं माझी मनापासून इच्छा आहे. सर, तुमचा बराचसा काळ चंद्रकमल थिएटर सोबत गेलेला आहे आणि त्यातल्या त्यात मला वाटतं तुम्ही महाराष्ट्र रंगभूमीपासूनच जुळलाच होता. त्याची जी एक शाखा म्हणून आहे. आणि त्यावेळेस पण भूक नाटक होतं आणि भूक नाटकामध्ये मॅक्झिमम तुम्ही 4-5 लोक अजूनही कॉन्स्टंट आहात. आजही जर तो प्रयोग करायचा असला तर तुमच्या लोकांशिवाय होत नाही. त्यात शेखर डोंगरे सर आले, तुम्ही आलात, आधी अनिरुद्ध वनकर होते, त्यांच्या मागोमाग मग युवराज प्रधान आलेत. भूक नाटकाची एक आठवण किंवा आजपर्यंत तुम्ही चंद्रकमल सोबत महाराष्ट्रापासून एकनिष्ठ होऊन आजही शेखर डोंगरे सरांसोबत एक जोडी म्हणून जी जोडी आज झाडीपट्टीमध्ये प्रख्यात झालेली आहे, ही जोडी म्हणजे एक प्रेरणास्थान म्हणून आपण एक आयडॉल बनलेली आहे संपूर्ण झाडीपट्टीमध्ये विनोदी काम करणाऱ्या कलावंतांसाठी, जोडीने काम करणाऱ्या कलावंतांसाठी. सर, या सगळ्या आठवणींवर, या सगळ्या गोष्टींवर तुम्ही काय बोलाल? हो, इथे फार म्हणजे कलावंतांना एक प्रकारचा मी स्वतःहून आपल्या तोंडून सांगत नाही पण एक आदर्श आहे. आदर्श यासाठी आहे की आम्ही कॉलेजमध्ये शिकत होतो, 11वीमध्ये सोबत आलो आम्ही 79 मध्ये. तेव्हापासून तर आज तागायत आम्ही सोबत आहोत. त्यांना म्हणजे ते बाहेर जात नव्हते पण त्याच्या अगोदर मी बाहेर जात होतो नाटकाला शंकरपूरमध्ये. म्हणजे कारण भाऊची कंपनी असल्यामुळे आमची कंपनी बाहेरही जात होती. शंकरपूरमध्ये बरेचसे डाकू मानसिंग त्याचं फेमस नाटक आहे. कारण पूर्वी हस्तलिखित होतं, हस्तलिखित नव्हते नाटकं, छापील होते. म्हणजे छापील नव्हते, हस्तलिखित होते? नाही, छापील होते पुस्तकं, हस्तलिखित नव्हते. अच्छा, त्याही काळात होते. म्हणजे छापील पुस्तकं जसे प्रिंटेड पुस्तकं म्हणतो आपण त्याला, ती पुस्तकं होती. हे नव्हते आपले लिखित पुस्तकं नव्हते. तरी पण ज्यावेळेस डाकू मानसिंग नाटक वगैरे ते चालायचं खूप, कमलाकर बोरकरचं. आणि माझं के आत्माराम, माझं पूर्ण नाव आहे आत्माराम अंताराम खोब्रागडे, परंतु लोक मला म्हणतात की तुम्ही के आत्माराम. बरेचसे लोक मला ओळखत नाही, स्टेजवर वेगळा चेहरा असतो आणि समजा इथे प्रत्यक्षात पाहिलं तर ओळखत नाही. आणि के आत्माराम म्हणजे काय बा, मला काय लोकांनी ते साऊथ वगैरेचं मला विचारलं त्यांनी. नागपूरमध्ये एक वेळा मी त्या कार्यक्रमामध्ये केलं होतं, अखिल भारतीय नाट्य परिषदेमध्ये आम्ही एक 10 मिनिटाचं
रोल केला होता आम्ही तेव्हा, तर त्याला सांगितलं के म्हणजे हो बरागडे. अच्छा. कारण हे सर्व मला तेव्हाच, कारण तेव्हा लेखकही यायचे के श्रावण, के डी पाटील, म्हणजे ती पद्धत तेव्हापासून हो सुरू होती. ते पुस्तकं त्या पद्धती यायचे, जसे फाटका फकीरा नाटक वगैरे, दापू मानसिंग, असे बरेचसे जे आपले महाभारतावर नाटकं व्हायचे, पौराणिक नाटकं, ऐतिहासिक नाटकं त्या काळामध्ये बरेचसे व्हायचे. हे नवरगाव कंपनीतील लोक यायचे. तर आणि मोजके कलाकार राहायचे, गावोगावी स्वतःहून ठरवायचे आणि मग ते एकत्र येऊन नाटकं करायचे. तर शेखर डोंगरे सर आणि मी जेव्हा 12वीला गेलो होतो आम्ही, तेव्हा कॉलेजमध्ये नाटक बसवलं होतं आणि त्या नाटकापासून आम्ही दोघं तिथे पण फेमस झालो, कॉलेजमध्ये पण. आणि तेव्हापासून मग त्यांच्या गावी नाटक बसवणे. अच्छा. डोंगरे सरांच्या नाटक गावी, त्यांना असं बाहेर गावी जात नव्हते ते, बस त्यांचं त्याच्या अगोदर त्यांनी केलं असेल माहीत नाही, परंतु त्यांच्या वडिलांपासून ते परंपरा आहे त्यांची. माझ्या मागे कुठली परंपरा नाही, फक्त भाऊ तेच काकाचा मुलगा आहे तो, तर त्यांनी शिकवलं मला आणि एवढं शिकवलं की सर्व काही देऊन गेला तो. उभं कसं राहायचं, तेव्हा असं स्टेजवर असं आखून द्यायचे की तो विलन कसा चालतो, कुठे थांबेल. विनोदी कलावंतांनी त्यांनी मला एक खूप मोठी देणगी दिली आहे, ती म्हणजे माझी शाब्दिक विनोद. बरोबर सर. शाब्दिक विनोदाची, कारण त्याला ते पुस्तकातलं वाक्य नाही म्हणायचं, तू स्वतःचं त्याचं त्या वाक्याला अनुसरून दुसरं वाक्य बनव. मला तो होमवर्क द्यायचा आणि त्या पद्धतीने मी केलेला आहे. तो वेळ प्रसंगी मारायचाही, परंतु मी ते तिथून शिकलेलं आहे. आणि 2-2 महिने तालमा त्यांच्या याच्यातून शेखर डोंगरे सर पण त्यांच्या मार्गदर्शनामध्ये काम केलेलं आहे. अच्छा. कारण मग ते मोहरण्याचे मला, मग मी तिथे ना त्यांच्या गावी नाटकं व्हायचे. मग एक कराळगावामध्ये पण विनोदी कलावंत होते बाकीचे. अच्छा. तर ते मग लोकांना आवडत नव्हते, मग शेखर डोंगरे के आत्माराम पाहिजे. अच्छा. मग आमचं एवढं होऊन गेलेलं की हे आमचे भाऊ आहेत. अजूनही बऱ्याच लोकांचं एवढी तुमची घनिष्ठता किंवा ती जोडी तुमची आजपर्यंत जोडून आलेली आहे, तर लोकांना वाटते सर. आणि असं भासू दिलेलं नाही. आमची आता नवीन पिढी आहे, मुलं आहेत, त्यांची मुलं आहेत, सर्व त्यांचा परिवार आहे, तो सर्व निगडीत आहे. असं कधीही भासू दिलं नाही की आम्ही वेगळे रक्ताचे नाही आहोत, परंतु रक्तापेक्षाही मोठे आहोत. आणि ही गोष्ट तुमच्यापासून आदर्श घेण्यासारखी आहे सर. कारण आज आपण बघतो झाडीपट्टीच्या रंगभूमीवर तर बरेचसे कलावंत झाडीपट्टीकडेही फक्त व्यावसायिक दृष्टिकोनामधून पूर्ण व्यावसायिक झाले. आणि बघितलं आपण तर 1-2 वर्ष फक्त सोबत त्या रंगभूमीच्या असतात, नाहीतर दरवर्षी कलाकार इथून तिथे जाणे ही पद्धत सुरू झालेली आहे. आणि त्याचंच मुख्य कारण आहे की आपले नाटकं प्रेक्षकांना पचत नाही. म्हणजे कसं असते, 1 वर्ष आपण एखाद्या कंपनीत राहिलो तर त्या जुळण्यासाठीच आपण त्या कलाकाराशी, त्यांना वाटते की मी कलाकारात ठीक आहे, तू कलाकार आहे, किती मोठा आहे हे महत्त्वाचं नाही आहे, तू सहकलाकाराला धरून सादरीकरण करणे आणि ते प्रेक्षकाला आवडणे, हा म्हणजे कुटुंब आहे. बरोबर आहे सर. कंपनी म्हणजे कुटुंब आहे आणि ह्या कुटुंबामध्ये प्रत्येकाने एकमेका कलाकारांना सहकार्य केलं पाहिजे, सांभाळून घेतलं. आणि जर त्यांचं पूर्ण होत असेल तरच नाटक लोकांना आवडेल. एकटा कलाकार, ती पद्धत होती पूर्वी, किंवा तो विलन त्या माईक जवळ जाणे, अजूनही आहे काही ठिकाणी, तो एकटाच बोलत राहणे, बाकीच्या सहकलाकाराला काय करावं काय सुचत नव्हतं, तो तिथेच उभा राहायचा. परंतु ते सर्व करत असताना त्या सहकार्याला तुम्ही जो पॅच असतो तुम्ही बोला, त्यावेळेस कलाकार नको मग. परंतु कलाकार आल्यानंतर, सहकलाकार आल्यानंतर त्या कलाकाराशी संवाद साधणे, कारण ॲक्शन रिॲक्शन म्हणतो आपण, ते झाली पाहिजे, तरच तो कुठलाही प्रसंग लोकांना फुलेल, आवडेल. बरोबर सर. आणि कधी काय होतं सर की आपण बघतो झाडीपट्टी रंगभूमीवर की मी माझं जास्तीत जास्त तिथं गेलं पाहिजे, अशा याच्यामध्ये त्या सगळ्या गोष्टी होत असतात. सर मला एक प्रश्न विचारायचा आहे. बऱ्याचशा आता मी इकडे तिकडे फिरतो, प्रेक्षकांमध्ये संपर्क येतो, तर एक प्रश्न निर्माण होतो की असं म्हटलं जाते सर की झाडीपट्टीमध्ये तुमच्या कॉमेडीला, तुमच्या जोडीला लोक पसंत करतात, पण कदाचित याही गोष्टीमुळे असेल की तुम्हाला अनुकरण करण्याच्या नादात किंवा त्या चक्करमध्ये एक द्विअर्थी जी कॉमेडी आपण ज्याला म्हणू, त्याचं अतिरेकपणा होतोय झाडीपट्टीमध्ये आज. किंवा मग सर
शेखर डोंगरे सर म्हणा किंवा के आत्माराम सर द्विअर्थी कॉमेडीशिवाय कॉमेडी करूच शकत नाही किंवा याच्याशिवाय होऊच शकत नाही असा तुमचा समज आहे का? नाही नाही नाही, हे एकदम चुकीचं आहे. आणि द्विअर्थी म्हणजे कसं, तुम्हाला दादा कोंडके जे फार विनोदी कलावंत आहे, म्हणजे ते लोकनाट्य होतं त्यावेळेस, तो एक काळ होता. बाई नाचणे आणि दादा कोंडके त्यांचे प्रत्येक वाक्य द्विअर्थी राहायचे, परंतु समाजाला प्रबोधनपर राहायचे वाक्य ते. आणि तीच पद्धत, हवालदाराची पद्धत तर खूपच होती. आम्ही त्यावेळेस हवालदार, तो छक्का, त्या तमाशा फाड्यातला नौकर, हे बस 3च पात्र रेंगाळायचे. त्यावेळेस आपले खुने साहेब वगैरे आज जे पद्मश्री आहेत, त्याने ते तर दादा कोंडके, ज्युनियर दादा कोंडके म्हणून त्यांना नाव पण मिळालं होतं. तर काळ बदलत असतो, लोकांच्या रुचीचं बदलत असतात. आत्ता तुम्हाला तसं नाही जमत, परंतु याचा परिणाम खूप झालेला आहे. हो सर. परिणाम कसं झालेला आहे, जसं मी म्हणालो, तर मग त्याला वाटते की बा याचं लोकांना आवडते, प्रेक्षकाला आवडते, मग आपण तसंच करायचं. परंतु तीही तोलून मापून बोलायचं असते. शाब्दिक विनोद असतो. आता आलेला आहे सगळ्यात महत्त्वाचा चालणारा विनोद म्हणजे प्रासंगिक विनोद. बरोबर सर. आणि पूर्वी स्टोरीशी काही संबंध नाही राहायचा, ते कॉमेडीवाले वेगळे राहायचे. आताही बरेचसे नाटकं करतात, तर असं मी नाव घेत नाही, तर ते बघ स्वतःच हे करतात. ते 2-3 लोक राहतात, बस तेच. तर पूर्वी 2-3च लोक राहायचे, एक लेडीज राहायची, 2 विनोदी कलावंत राहायचे, तेवढ्यापुरतं. त्यांचा स्टोरीशी काही संबंध नाही. परंतु जोपर्यंत त्यांचा स्टोरीशी संबंध येणार नाही, तोपर्यंत ते सक्सेस होणार आहे नाटक. बरोबर सर. आता भूक नाटकाबद्दल आपण बोलतो आम्ही. भूक नाटकाने नाट्यक्षेत्राचं, ह्या झाडीपट्टीचा पूर्ण कायापालट करून टाकलेला आहे. एक कलाटणी दिलेली आहे. म्हणजे जे भावनिक म्हणतो आपण, लोकांना वाटते की ते मी आहे, तो तिथला रिक्षेवाला आहे. आणि कमलाकर बोरकरनी असं जीव ओतलेला आहे तिथे. बरोबर सर, बरोबर. आजही ते आठवणीत आहेत. आणि प्रत्येक कलाकाराने तिथे जीव ओतला. माझं तिथे तर रोल कापाच्या तयारीत होते, परंतु तो रोल आवश्यक आहे. त्या ज्या मुलीशी तो लग्न करतो, त्या मुलीचा मी बाप राहतो. आणि तेवढाच त्याचा त्याग आहे की तो माणूस रिक्षेवाला आहे, त्याच्याजवळ काही नाही आहे, तरी पण तो आपल्या मुलीला त्याला द्यायला तयार होतो. आणि तो मुलीच्या पाठीशी असतो की मुलीने घेतलेला दादा एक माझा, की मुलीने माझ्या मुलीवर माझा विश्वास आहे, अभिमान आहे माझ्या पोरीवरती. तिने घेतलेला प्रत्येक निर्णय हा मला मान्य आहे, म्हणून तो पोरीच्या पाठीशी असतो. नंतर तिचा दीर हे, तर हे सर्व प्रेक्षकांना आपला आहे बा, आपला विषय आहे, म्हणून लोकांनी चिक्कार गर्दी केलेली आहे. प्रत्येक 1-1 किलोमीटरवर ते नाटक झालेलं आहे. आणि त्या नाटकाने मग नंतर बरेचसेच नाटकं आले त्या प्रकारचे. म्हणजे नाटकं आले म्हणजे झाडीपट्टी बदलली. प्रेक्षकांना म्हणजे जो लोकांचा ठपका होता की असे नाटकं दिवे अर्थीर असतात, अश्लील शब्द वापरतात. अश्लील शब्द तर कोणी वापरतच नाही किंवा लेखकही घेत नाही. बरोबर. नंतर मी पण नाटक लिहिलेलं आहे 10व्या वर्गामध्ये असताना. 10व्या वर्गामध्ये असताना नाटक लिहिलेलं आहे, डाकूजवाला म्हणून. मग आम्ही डोंगरे सरांच्या गावी बरेचसे ठिकाणी प्रयोग झाले. ते डाव जिंकला चटक चांदणीने, माझ्या खिडकीत वाकून पाहू नका, अशी 5-6 नाटकं आहेत माझी. तर ते पण झालेले आहेत. परंतु ते लोकांचं म्हणजे जसं माझ्या खिडकीत वाकून पाहू नका हे जर नाव असं एकदम हे असलं तरी पण दिववरती वाटते. परंतु आपण दुसऱ्याकडे झाकू नका. लोकांना सवय आहे, बरोबर आहे, आपलं चूक बघत नाही, पण दुसऱ्याकडे बोटं ठेवतात. तर तेच आहे की बा दुसऱ्यांच्या खिडकीत माझ्या खिडकीत वाकून पाहू नका. म्हणजे तुम्ही स्वतःचं सांभाळा, पण दुसऱ्याच्या चुका नक्कीच काढा, पण त्यांना डिस्टर्ब करू नका. बरोबर. हा मेसेज मी तिथे दिलेला आहे. तर झाडीपट्टीच्या भूक नाटकाने पूर्ण बदलवलेला आहे. आणि तिथे प्रत्येक कलाकारांनी, तुम्ही म्हटलेलं आहे की बा 3-4 कलावंत शिवाय नाटकं होत. डोंगरे सरांची जी कॉमेडी होती ते एकटीच कॉमेडी होते, परंतु मला त्यांच्यासोबत जेव्हा प्रसंग येतो तिथे तेव्हा तो कॉमेडी होतो. कारण मी माझं पूर्ण त्याला म्हणतात की बा लोकांनी माझ्याकडे पाहण्याचा उद्देश म्हणजे विनोदी कलावंतच म्हणून पाहतात. मी रोल कोणताही करो, मग तो सिरियस केला की हे केला, तिथे रडतो मी की तू ज्या हिरोला म्हणतो की अरे माझ्या मुलीला तू एक वेळ तरी बघ,
एक वेळ तरी तिची इच्छा पूर्ण कर तू, किंवा एक वेळा तरी तिला तू वहिनी म्हण, असं जेव्हा तोही कलाकार रडतो. म्हणजे सर्व कलाकारांनी ते हे करून म्हणजे मेहनत घेऊन ते नाटक पातळीला नेऊन ठेवलेलं आहे ते सर नाटक. मित्रांनो, तुम्हाला ही मुलाखत कशी वाटली? आवडली ना? मग व्हिडिओला लाईक करा. मित्रांनो, तुमच्या या मुलाखतीबद्दलच्या प्रतिक्रिया, तुमचा अभिप्राय आम्हाला कमेंट करून नक्की कळवा, कारण तुमच्या प्रतिक्रिया, तुमचे कमेंट्स आमच्यासाठी खूप महत्त्वाचे असतात मित्रांनो. यासोबतच मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. मित्रांनो, झाडीपट्टीमधील पुन्हा अशा नवीन कलावंतांच्या मुलाखती आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येतच राहणार आहोत. त्यासाठी जर तुम्ही या पिढी झाडीपट्टी चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसाल तर आत्ताच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, भेटूया झाडीपट्टीमधील पुन्हा अशाच एका नवीन कलावंतांसोबत गोष्टी झाडीच्या या कार्यक्रमात. तोपर्यंत काळजी घ्या मित्रांनो. धन्यवाद.